गुड मॉर्निंग मंडळी, नमस्कार. इरवी स्वागत करते आजच्या डेली ब्लॉगमध्ये. ही माझी नाटा आणि मी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता कॅप्शन तर नक्की वाचला आहे, सुव्यवस्थित असलेल्या घरामागची सत्यता. आज आपण ब्लॉगमध्ये तेच पाहणार आहे. हा माझा मुलगा बघा, खेळणी ठेवायचं कॅरेट आहे आणि ते आले किचनमध्ये. आता आली आणि पटकन माझ्या नाटाला आणि माझ्या नमाला खाऊ करायचं. याच्यात टाकले थोडं मीठ आणि मिरची पावडर आणि त्याच्यात थोडं पाणी टाकायचं, कारण का आपण ना अंडं सोडलं ना त्याच्यात, मग ते एकाच ठिकाणी लागतं ना, अंडं सोडलेलं बलकला चिटकून राहतं. मग पाणी थोडंसं ढवळलं ना ते मेल्ट पण होतं मीठ, आणि त्याच्यात टाकलेला मसाला त्याच्यात अंडा सोडलं ना मग ते एकाच ठिकाणी लागत नाही. आता ह्या कॅरेटाबरोबर मगाशी नमा खेळत होता, आता ही सोनं घुसली त्याच्यात. आणि नमाचं बघा टाकी आहे त्याच्यात आता बसला आहे, आणि खाली सगळी फरशी पुसायची कपडे टाकले. आता माझं चाललं आहे. दोघांनाही भूक लागली होती. म्हटलं पहिलं स्वयंपाक करायच्या आधी त्यांचं करून घेऊ द्या. मग हे दूध ठेवलं तापवायला, दूध घेतलं आहे गाळून. मग त्याचं मुक्काम आता गॅसवर. तोपर्यंत इकडं नाटाचा खाऊ शिजतो आहे. माझं डोकंच खूप भयानक दुखतं आहे. आज नाही दुखतं आहे, जे डोकं दुखायचं राहत नाही, म्हणून म्हटलं चहा करावा. मग तो चहा ठेवला उकळायला. तोपर्यंत पोरांची इकडं गडबड चालू आहे. म्हटलं काय करतात पोरं, बघितलं खाली, तोपर्यंत चहा गेला ओतू. हे असं असतं. आणि एकदा नाही तर 2 वेळा चहा ओतू गेला, आणि ते दूध पण ओतू गेलं. आणि त्यातल्या त्यात हा गॅस चालत होता बारीक. जेव्हा कितीही काही ठेवलं तरी लवकर शिजत नव्हतं. म्हटलं आता त्याला द्यायला लागेल पिन, आणि ते केलं बंद. आणि शेगडी केली जरा उलटी, आणि त्याला दिला आता पिन. फरक तुम्ही पाहताय, फ्लेम हाय झाली त्याची. त्याच्यानंतर म्हटलं लाईट गेली होती, लाईट आली, म्हटलं घ्यावा मसाला काढून घेतला. निम्मा वाटला माझ्या नाटाने, शेंगा पीस करून दिला, आणि मसाला पण सांडवला. हात मारला, आणि खूप रडत होती मुलगी, कशीच राहिला मागानं. मग आणि हे बघा ह्याने काय केलं, तिला झोपून म्हटलं झोप. ह्याने काय केलं तर फळीची भांडी ठेवल्यात टाकीत भरून. म्हटलं आता तिला झोपून यावा. आंघोळ घातली, तिला झोपून आले. झोपवलं आणि मग लागली परत कामाला. शेंगा निवडायपासून काम होतं. आता ते माझ्या मला वाटलं तर मग मला कधी उरकायचं. मामा थांब मामा, मी सोलू लागतो शेंगा. आता गवारीच्या शेंगा सोलायच्या कशा त्याला माहिती. अर्ध्या तोडून टाकल्यात, आणि एवढा सगळा पसारा त्याने घातलेला आहे, आणि सोनूने घातलेला आहे किचनमध्ये. असं खूप डोकं दुखत आहे, अजूनही दुखते. काही करावं सुचत नाही. पोरांना बोललं तरी आपली चिडचिड होती. ना माझ्या पप्पांना जायचं होतं ऑफिसला, म्हणून सुकी भाजी आणि इकडं पातळ भाजी. म्हटलं दोन्ही ॲट अ टाईम शिजतील, तोपर्यंत दुसरं काय बघू दे. मग म्हटलं आता मिरची संपली, चटणी. मग हिरव्या मिरचीची वाटली लसणाची चटणी, ती काढून ठेवली, आणि डब्यात त्याच्यातून वरतून तेल आणि मीठ सोडलं, मिक्स करून ठेवली डब्यात भरून. म्हटलं आता काय करावं, झाकण लावून ठेवली. आणि मग नंतर आठवलं पाणी खाली गेलं, आणि ड्रमातलं पाणी ओतून दोन्ही ड्रम घासले पाहिजेत. पाणी दिलं ओतून दोन्ही ड्रममधलं, आणि ड्रम ठेवले घासून. नळ काढून टाकला, म्हणजे कसं ना, आणि पाणी बारीक येतं. दोन्ही पण ड्रम घासून टाकले. म्हणायला काय जातं बाई, तू दिवसभर घरीच असते. मग ते टाकून घेतल्या पटपट भाकरी टाकून घेतल्या. तोपर्यंत माणसं आलेली होती, शेताला गेलेली होती ना, माझे पप्पा गेले होते औषध मारायला.
आणि नामाची आजी बाबा गेले होते खुरपायला, ते आले आणि जेवायला बसले. त्यांचं चाललं होतं गरम गरम भाकरी बिकरी खाऊन झालं त्यांचं सगळ्यांचं जेवण झालं, मीच एकटे राहिले होते. त्याच्यानंतर मग मला म्हटलं तर एवढा सगळा पसारा पडलाच तर जाणाराचे तासाभराने ते कामाला. तर चपात्या लाटून घेतल्या, चपात्या लाटून डबा भरून ठेवला. आणि मग त्याच्यानंतर आठवलं कुत्र्याला भाकर नाही दिली, मग त्याला बोलवून घेतलं आणि त्यालाही भाकर दिली खायला. आणि हा एवढा सगळा असा पसारा आहे एवढा. आणि काय बाई, दिवसभर तू घरीच असतेस, तुला काही काम असते, धुणं भांडीन कपडेच एवढंच काम असतंय ना, आणि त्यालाही वैतागतेस का तू? त्याच्या मागची सत्यता, 2 पोरं, धुणं भांडी, घरचं अख्खं काम करणं, जे करतं त्यालाच माहिती काय होतं. म्हटलं आता टपात भरली भांडी, नानाचं वारं चालूच होतं. म्हटलं ह्या कपाला काही बाऱ्यावर नेऊन उपयोग नाही, तो तिकडून इकडे येईल का नाही याची गॅरंटी नाही. म्हटलं इथंच घासून टाकला आणि फळीला लावला. आता भांडी उचलली आणि ती नेऊन ठेवली बाऱ्या. ही नामाने सगळे भांडी खराब केलेत. आता ही भांडीसुद्धा धुवून फळीला लावायला लागणार आहेत, कारण का ती भांडी इथं ठेव तिथं ठेव कसले हात लावलेत त्याने. ती तेवढी भांडी वाढली घासायला म्हणजे ती घरातच धुवून ठेवणार, ती नाही वाऱ्यावर नेणार. आता ह्या किचन एवढी ती भांडी. आणि मग आठवलं भाकरी केल्या, दळण संपलं आहे. बाजरीचं दळण केलं, गिरण लावली, दळण करून लावली गिरण. म्हणजे लाईट कधी जाते याचा नियमच नाही. म्हटलं पीठ संध्याकाळच्याला हवं आहे म्हणून गिरण लावून घेतली. अख्खं घर झाडून झुडून घेतलं, कपडे भांडी नानाच्या बाऱ्यावर नेऊन ठेवली, झाडून झुडून घेतलं आणि फरशी पुसायला घेतली. अख्खा दिवस कामात जातो. बोलणाऱ्याला काय वाटतं, बाई घरीच आहे. बाहेर जाणाऱ्यांना वाटतं मी बाहेरून काम करून आलं. घरच्या माणसाने कितीही काम केलं तरी हे कुणालाही दिसत नाही. हे सत्यता आहे, तुमची माझी कुणाची हीच सत्यता आहे. बाहेरचं माणूस आलं का त्यांना वाटतं मी काम करून आलो आहे, आणि घरी असणाऱ्या बिनाकामाचं माणूस आहे. ही अख्ख्या जगातली हीच रीत आहे. तुमच्या घरी काय, माझ्या घरी काय, सगळ्यांच्या घरी. मग आजच्या बघा आत किचन का घरातला पसारा कसा होता ना आत्ता, हे सगळं जिथल्या तिथं केलं. आणि ह्याला वेळ जात नाही, यालाही वेळ जातो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामाचा मोबदला मिळतो, पण घरात राबणाऱ्या माणसाला ना मोबदला मिळतो ना किंमत भेटते. आणि वर काय, तू घरातच असते, मग काय आत्ताचं काम मगचं काम आत्ता केलं तरी होतं. बाहेर जाणाऱ्यांना बोलणाऱ्याला सोपं जातं. 2 पोरं बघून काम करणं सोपं नसतं. जे करतं माझ्यासारखे असतील व्हिडिओ बघणाऱ्या त्यांना रिलेट झालं असेल तर कळेल. हा डबा ना माझ्या पप्पांचा डबा भरला, जाता जाता त्यांना खायची होती काकडी, मग काकडी छिलून दिली, त्याच्यावर मीठ मिरची आणि सैंदा मीठ टाकलं. त्यातला नमा आला आणि पप्पाच्या ताटातून घेऊन गेला. आता इथं चाललं, इथं मका सोलायचं काम. कणसं सोलून म्हणजे दाणे नाही सोलायचे, कणसे रिकामी करायची ते चालले होते. माझ्या नामाने तेवढी गोण भरून ठेवलेली, एक एक जसं जसं काढतात ते तसं तसं एक एक ते बघा टाकलं त्याने. आता त्याने भरून ठेवलेली ती गोण आहे. म्हटलं आता काय, आता नामाचे पप्पा गेले कामाला. म्हणल्यानंतर म्हटलं आता ते जाईपर्यंत मी हिला काही दुसरं काम ऑफिसला गेले. त्याच्यानंतर मी गेले तर नानाच्या बाऱ्या. माझ्या नाटाला झोपवून परत एकदा तिला झोपवली, उठली होती मध्ये ती. हे धुणं भांडी दिसायला एवढं दिसते, पण करायला आणि आपण फरशी पुसतो त्या मॉफने, तो मॉफही धुतला पाहिजे. त्याच्यावर ते मॉफचं भांडंही धुवायला लागतं, नाही का तेच खराब असलं तर फरशी पण खराब होते ना. हा आहे निसर्गरम्य परिसर. आणि ह्या वाऱ्यावर ह्याचं पाणी चालू असलं ना तर मी कधीही इथं येते. एक दिवस रात्री 10 वाजतासुद्धा भांडी घेऊन या वाऱ्यावर घासायला आले होते. भांडी खूप होती घरात, नळाला पाणी नव्हतं. एवढं पाणी उपसून भांडी घासणं माझ्याच्याने होईना, म्हणून पाणी चाललं होतं ना, माझ्या पप्पांना बॅटरी धरून लावलं तर मी एक दिवस 10 वाजता भांडी घासली होती त्याच्या. आणि इकडं 12 येणं सोपं नाही, इथं सगळं घुशीने बिळं केलेली आहेत. एकदा कधी कधी पाय पण फसू शकतो. बांधण पूर्ण चळण केलेली आहे घुशीने, हे बारं. आणि दिसायला भांडी एवढी, मला भांडी घासायला 1 तास. आणि त्याच्यानंतर माझी नटा परत उठली, मग तिला बघायला बराच वेळ. त्याच्यानंतर कपडे धुवायला 1 तास केला. काय एवढेच दिसतात ते. आणि हे बघा पैंजण निघले माझं पायातनं.
ते जरा थोडं टोकदार झालं होतं, ते टोचतंय ते मागं एकदा मी चिपटलं होतं, परत ते उचवलं आणि त्याच्यात चिमटायला लागलं म्हणून पैंजण काढून ठेवलं. ते दाबून परत बसवायलाही टाईम नाही आहे. आता एवढी 1 तासाभरानंतरची ही भांडी आहेत घरात आलेली. खूप उशिरा झाला तर भांडी कडक होतात आणि मग ती घासायला प्रॉब्लेम होतो. माझी नाटा उठलेली, मग तिला घेतलं, तिचं आवरलं, तिचं खाणं पिणं झालं आणि त्याच्यानंतर परत माझी रवानगी कुठं तर बाऱ्यावर, कारण का कपडे धुवायची राहिली होती. मग तेवढी कपडे धुतली आणि मग त्याच्यानंतर ती वाळत घातली आणि ही परत घेतलं माझ्या नाटाला. आणि त्याच्यानंतर माझ्या मला खायचं होतं, मग त्याला दिले बनवून पोहे आणि म्हटलं आता चाललं आहे ते लागल्याचं, तर मग नाटा भिजली, परत तिचे कपडे बदलले आणि घेतला स्वयंपाक करायला. आणि बघा सत्यता बघा, मी भाकर करते आहे आणि माझी मुलगी बघा खूप रडती आहे. आता मी आवाज थोडा वाढवून दाखवेन, ही असते सत्यता. आणि रात्री 9 वाजले ते दुपारी धुतलेल्या कपड्याच्या घड्या मी आत्ताशी घालते. आणि हे माझं थोडंसं पर्सनल काम, ह्याच्यात काय लिहिते एक दिवस मी नक्की सांगेन. कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा कमेंट करून. धन्यवाद.